इसवी सन 1600 या साली 5 शाही स्थापित झाल्या होत्या. त्यापैकी मुघलशाही, कुतुबशाही आणि आदिलशाही भारतामध्ये स्थापित झाली आणि त्यामधली मुख्य म्हणजे मुघलशाही, जिचं एकमात्र ध्येय म्हणजे संपूर्ण भारतावर राज्य करणं आणि त्या ध्येयप्राप्तीसाठी कुठलाही पर्याय निवडण्याची कूच केली नाही. मग तो पर्याय इथल्या रयतेवर अत्याचार करण्याचा असो किंवा गावोगाव उद्ध्वस्त करण्याचा असो. पण म्हणतात ना की जेव्हा जेव्हा असे अत्याचार घडतात तेव्हा तेव्हा देव स्वतः जन्म घेऊन त्या अत्याचारांना रोख घालतो आणि 1630 साली नेमकं तेच घडलं. म्हणजेच महाराष्ट्रातील जुन्नर येथील शिवनेरी गडावर जिजाऊ मातेचे पुत्र शिवरूपी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि छत्रपतींनी त्यांच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापित करण्याची शपथ घेतली आणि इथूनच मुघलशाहीच्या अत्याचारांवर रोख घालण्यास सुरुवात झाली.